याचा आम्हाला अभिमान आहे। वळूया पुढच्या बातमीकडे। मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप केले। 29 ऑगस्टला मुंबईत धडकणारा मराठा मोर्चा उधळण्यासाठी फडणवीसांनी षडयंत्र रचल्याचा गंभीर आरोप जरांगेंनी केला। एबीपी माझाच्या 0 आवर कार्यक्रमात ते बोलत होते। मुंबईत आंदोलनावेळी दंगल जाळपोळ घडवून आंदोलन उधळवण्याचा डाव त्यांनी केलाय असा आरोप जरांगेंनी केला। मुंबईत शांततेत जाऊ, आरपारची लढाई करून आरक्षण मिळवू असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी काय नेमकं म्हटलं आणि त्यावर ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके काय म्हणतायत ते पाहूया। प्रतिनिधी बांधवांना, चॅनलला मी कधीही चुकीचं बोलत नाही, कधी खोटं पण बोलत नाही। माझ्या पोटात जे ते तोंडात असतंय। माझा मराठा समाजाच्या लेकरा बाळासाठी मी लढतो आणि माझ्या लेकरा बाळाचा नरड जर तुम्ही आरक्षणामुळे दाबणार असलात तर जातीय रंग आम्हाला देणार असलात तर 100% फडणवीस साहेबांनी काहीतरी षडयंत्र रचलंय, दंगल करण्याचं, काहीतरी जाळपोळ करण्याचं। हे आम्ही कधी यशस्वी होऊन देणार नाहीत। आम्ही मुंबईत जाणार, पण लेकरा बाळासाठी लढतो। मराठे मुंबईत येणार आणि मराठ्यालाही सांगतो, भाऊ द्या रे, चला मुंबईत शांततेत एकदा आरपारची लढाई खेळायची, पण आरक्षण मात्र जिंकायचं। जरांगेंच्या आरोपानंतर उदय सामंत आणि संजय राऊत नेमकं काय म्हणतात ते पाहूया। लोकशाहीने त्यांना दिलेला अधिकार आहे आणि मराठा समाज त्यांच्या हक्कासाठी लढतो आहे आणि आम्ही सगळे त्यांच्या पाठीशी कायम राहिलो। मुंबईत त्यांना धडक द्यावी लागते आणि कोणती आश्वासनं या समाजाला दिलेली देवेंद्र फडणवीस पाळत नाही। उलट त्या संघटनेमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करतात सत्तेच्या माध्यमातून। एखाद्या व्यक्तीला कायमस्वरूपी समाजासमोर विलन ठरवणं हे देखील योग्य नाही। माननीय शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाला ज्या आवश्यक सोयीसुविधा होत्या, आरक्षण होतं ते देण्याचा प्रयत्न झाला। त्यानंतर आजही ते 10%चं आरक्षण देवेंद्रजींच्या कार्यकाळामध्ये टिकलेलं आहे। मराठा समाजाला न्याय मिळवून देणं ही आमची सगळ्यांची जबाबदारी आहे। तिथे 15 ऑगस्टचं ध्वजारोहण आणि नाराजीचं कारण हे जणू समीकरणच झालंय। आधी रायगडच्या ध्वजा